Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. म्हणजे लाईनी लागून राहिलं, खत भेटून नाही राहिलं. तर आम्ही 3 दिवसापासून आम्हाला खतच नाही भेटून मला डोळे टोकणं खाल्ला जाऊन आले. त्याच्यामुळे आम्ही हैराण झालो. 1 वाजतापासून येऊन आलो आम्ही. सकाळचे 8 वाजले आणि माझ्या चेहऱ्यावर जे ऊन आहे, घाम आहे, तो पाहू शकाल की 8 वाजल्यापासून जो सूर्य आहे तो आग उकायला त्याची सुरुवात झालेली आहे. पण खास हे यासाठी सांगतो आहे की हे जे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत, रस्त्यावर आहेत, बियाण्यांच्या कृषी केंद्रांच्या समोर बसलेली आहेत, ही शेतकरी जे आहेत हे रात्रीपासून बसलेले आहेत. रात्री 11 वाजता कोणी आलं, कोणी 3 वाजता आलं. रात्रभर यांना मच्छरांनी झोपू दिलं नसेल. आता सध्याच्या 8 वाजताच्या गरमीनं हे शेतकरी आपला नंबर जाऊ नये म्हणून पहा जिथे आहेत तिथेच बसलेले आहेत. घामानं तरतर होऊन राहिले आणि कसं तरी आपल्या दुपट्ट्यांनी जे आहे ते या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते हवा घालून स्वतःची गरमीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. महिला सुद्धा शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकाल की रात्रभरापासून या ठिकाणी शेतकरी आलेला आहे. रात्री यांना इथं झोपावं लागलं. जसा डोळा लागेल त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांना राहावं लागलं. पण हीच परिस्थिती आहे की यांना युरिया खत या ठिकाणी मिळत नाही आहे. का मिळत नाही हा प्रश्न प्रशासनाजवळ जो आहे तो असला तरी प्रशासन सांगते आहे की मुबलक खताचा पुरवठा आहे. पण शेतकऱ्यांची या युरिया खतासाठी एवढी लाईन का हाच प्रश्न त्यांनाही पडलेला. त्यांचं नियोजन या ठिकाणी कुठे दिसत नाही. शेतकऱ्यांना लवकर खत याच्यासाठी पाहिजे की पांदन रस्ते जे आहेत, शेतात जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते रस्ते नसल्यामुळे पाऊस उद्या जर जोरात आला तर हे खत घेऊन शेतात कसं जायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी ट्रॅक्टर तर सोडून द्या, बैलगाडी सुद्धा चालत नाही. म्हणूनच हे शेतकरी जे आहेत आपल्या हालपेष्ट्या करून आपल्या सर्वांसाठी हे पिकवण्यात, आपलं धान पिकवण्यासाठी हे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या जीवाच्या आकांताने या ठिकाणी संपूर्ण रात्र जागून काढण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. अकोल्याच्या अकोटमध्ये ही जी रांग आहे ही शेतकऱ्यांची खतासाठी आहे आणि जवळपास कोणी रात्री 11 वाजता आलं, कोणी 12 वाजता आलं, कोणी 1 वाजता आलं. दुकान उघडायला 8 तास, 10 तास, 5 तास असे वेळ असूनही शेतकऱ्यांच्या या ठिकाणी लाईन लागलेल्या आहेत. त्यांच्यात वाद होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकाल की पोलीस सुद्धा या ठिकाणी या लाईनला क्लिअर करण्यासाठी किंवा कोणाचे याचे वाद होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांना सुद्धा बंदोबस्तासाठी बोलावण्यात आलेला आहे. पोलीस जे आहेत या ठिकाणी सर्वांना एक लाईन मध्ये जे आहेत ते करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मागे काही दिवसात जे आहे वाद झालेले आहेत आणि हे वाद पुन्हा होऊ नये म्हणून. काका किती त्रास होऊन राहिला, किती वाजता आले तुम्ही? आम्ही आलो 1:30 वाजता इथं. म्हणजे लाईनी लागून राहिलं, खत भेटून नाही राहिलं. त्यासाठी त्याचा खूप त्रास होऊन राहिला. काका काय त्रास आहे? तर आम्ही 3 दिवसापासून आम्हाला खतच नाही भेटून मला डोळे टोकणं खाल्ला जाऊन आले. त्याच्यामुळे आम्ही हैराण झालो. 1 वाजतापासून येऊन आलो आम्ही. रात्री 1 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून कोणी 11 वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहे आणि शेतकऱ्यांची हीच हाल अपेक्षा जी आहे. प्रशासन कशा पद्धतीने निवडते याचकडे सर्वांचं लक्ष आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची अपेक्षा फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला मागेल तितकं खत द्या आणि आमच्या शेतीसाठी लागणारं खत आहे आम्हाला वेळेवर नाही मिळालं तर पुन्हा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच शेतकरी ही घाई गडबड करतो आहे. धनंजय सापळे, मुंबई तक, अकोट, अकोला.